तर गोळी काय करते, गोळी रक्तातनं साखर उचलती आणि 2 पेशींच्या मध्ये जी जागा आहे, याला इंटरस्टिशियल स्पेस म्हणतात, तिथं ढकलून देते. म्हणजे काय केलं मी, माझ्या घरात एका ठिकाणी कचरा आहे किंवा एका ठिकाणी घाण पडली आहे, त्याचा स्मेल यायला लागला आहे आणि माझ्या घरी कोणतरी पाहुणे येणार, म्हणून मी काय केलं, ते उचललं सगळं आणि दुसऱ्या रूममध्ये नेऊन टाकलं, त्याच्यावर जरा सेंट वगैरे मारून ठेवला. काय होईल, काय जास्तीत जास्त काय होईल, एक दिवस तुम्हाला त्या दुसऱ्या दिवशी काय होणार, त्या रूममधनं पण वास यायला लागणार. तुम्ही म्हणाल तिथं वास येतो, मी हॉलमध्ये नेऊन टाकतो, तुमच्या पूर्ण घरामध्ये वास यायला लागणार. तुम्ही म्हणाल नाही माझं पूर्ण घरात खराब येतं, असं करून मी पॅसेजमध्ये टाकतो, तुमचा पूर्ण पॅसेज खराब होतो. हेच गोष्ट डायबिटीसमध्ये कुठलीही मी गोळी घेतो, कुठलंही औषध घेतो, गोळी फक्त रक्तातनं साखर बाहेर काढते. मेटफॉर्मिन हे करतं मला मेटफॉर्मिन 100%. मेटफॉर्मिनचा जो हे सांगितलं जातो, एकदम किती छान भाषेत लिहिलेलं आहे, इट इन्क्रीजेस अपटेक ऑफ ग्लुकोज टू लिव्हर. लिव्हरला ते रिअपटेक, म्हणजे लिव्हर काय म्हणत असतं, माझं पोट भरलंय, हो. तू पुढं जा, पुढं पेशी बसलेलं असतात, पेशी म्हणत माझंही पोट भरलंय. मग आता मेटफॉर्मिन काय म्हणते, चल चल जाऊ दे, तू जा परत जा, घे रे बाबा. आणि म्हणून 90% टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटला फॅटी लिव्हर असतं. सो ते तिथनं उचललं, लिव्हर काय म्हणतं, मग एका ठराविक लिमिटनंतर लिव्हर काय म्हणतं, माझं काम नाही बाबा, मी दमलो, आता मी माझं काम करू, मला काय तू हेच आठवणं, तू दुसरीकडे जा. मग ते किडनीमध्ये जायला सुरुवात होती, मग ते लिव्हरमध्ये नंतर हार्टमध्ये जायला सुरुवात होती आणि जिथं जिथं जातं तिथं तिथं ते डॅमेज, तो साखर त्याचा रंग दाखवणार. मगाशी मी जर सांगितलं की इन्फ्लमेशन आहे,